नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं जीवन हे एखाद्या नदीसारखं असतं. कधी प्रवाह शांत, थंडगार आणि सुखद असतो, तर कधी लाटांमध्ये कल्लोल निर्माण होतो. कधी जीवनात हास्य आणि आनंदाचा वर्षाव असतो, तर कधी काळोख्या ढगांनी दुःखांची सावली पसरवलेली असते. पण तुम्हाला माहीत आहे का, ज्योतिषशास्त्र आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीत एक अद्भुत सत्य सांगितलं आहे. ते म्हणजे चांगले दिवस येण्याआधीच निसर्ग आपल्याला काही विशेष संकेत देतो. हे संकेत इतके साधे असतात की अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण जे लोक सजग असतात, निसर्गाशी जुळलेले असतात, त्यांना या छोट्या छोट्या घटना एक वेगळाच संदेश देतात. अरे, तुझ्या आयुष्यात आता आनंद, समृद्धी आणि भाग्याचं नवीन दार उघडणार आहे. विचार करा ना, कधी अचानक सकाळी मंदिरातील घंटांचा मधुर नाद कानावर पडतो, कधी घराच्या अंगणात कोकिळ गाणं गात बसते, तर कधी पावसाच्या सरांमध्ये सूर्य हसतमुखाने डोकावतो आणि आपण तेवढंच म्हणतो, किती छान क्षण आहेत हे. पण मित्रांनो, हे फक्त क्षण नसतात, हे निसर्गाचे संकेत असतात, तुम्हाला सांगणारे की तयार व्हा, तुमचं नशीब आता बदलणार आहे. मित्रांनो, निसर्ग आपल्याशी रोज बोलतो, पण आपण त्याचं ऐकत नाही. काही घटना आणि दृश्य अशी असतात की ती आपल्याला सांगतात की तयार राहा, आता तुमच्या आयुष्यात सुख, भाग्य आणि समृद्धी येणार आहे. असे 20 शुभ संकेत ज्यांचं दर्शन म्हणजे जीवनात येणाऱ्या चांगल्या दिवसांची चाहूल. ते जर तुमच्या जीवनात दिसले तर समजा की तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि यश हे वेगाने धावत येत आहेत. तर चला, मन लावून ऐका आणि कदाचित आजच तुम्हाला तुमच्या चांगल्या दिवसांचा पहिला संकेत मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, घरावर किंवा जवळ कावळ्याचा आवाज. कधी तुम्ही पाहिलंय का, तुमच्या छतावर किंवा अंगणात बसलेला कावळा सतत कावकाव करतो का? तर हा आपल्या संस्कृतीतील पाहुण्यांच्या आगमनाचा संकेत मानला जातो. आणि तो पाहुणा केवळ भेटीसाठी नाही, तर बहुतेकदा सुखद बातमी घेऊन येतो. कावळा वायुतत्वाचा दूत मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत गुरु आणि बुध ग्रहांच्या हालचालींशी जोडलेला आहे. म्हणजेच लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाची, नातेसंबंधांची आणि संवादाची लहर येणार आहे. पुढच्या वेळी असा आवाज ऐकला तर मनात हसत म्हणा, स्वागत आहे चांगल्या दिवसांनो. नंबर 2, गायीचे तुमच्याकडे प्रेमाने हंबरणे. जर एखाद्या दिवशी गाय तुमच्या घरासमोर येऊन प्रेमाने हंबरण्यास सुरुवात करते, तर लक्षात ठेवा, ही फक्त योगायोग नाही, तर अतिशय शुभ खूण आहे. गाय आपल्या हिंदू धर्मात माता समान मानली जाते आणि तिचं आगमन म्हणजे लक्ष्मीचं आगमन. गायीच्या हंबरण्याचा आवाज म्हणजे घरात शांती, धनवृद्धी आणि सुखाची चाहूल. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत शुक्र आणि चंद्राच्या सकारात्मक स्थितींशी निगडीत आहे. म्हणून अशा वेळी गायीला प्रेमाने अन्न द्या, कारण ती तुमच्याकडे केवळ आशीर्वाद घेऊन आलेली असते. नंबर 3, कोकिळ किंवा सोनचाफ्याची चिमणी घराच्या अंगणात. वसंताच्या दिवसात जर तुमच्या अंगणात कोकिळ किंवा सोनचाफ्याची चिमणी येऊन बसली तर समजा निसर्ग तुमच्यासाठी खास संदेश घेऊन आला आहे. या पक्ष्यांचा गोड आवाज आर्थिक वृद्धी, नवी संधी आणि कुटुंबात आनंदाचे क्षण घेऊन येतो. आपल्या शास्त्रात कोकिळाला प्रेम आणि ऐश्वर्याची दूत मानली जाते. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत शुक्र आणि गुरुच्या अनुकूलतेशी संबंधित आहे. अशा क्षणी मन शांत करा आणि त्या गोड सुरांचा आस्वाद घ्या, कारण सुख, समृद्धी आणि प्रेम तुमच्याकडे धावत येत आहे. नंबर 4, मंदिरातील घंटानाद किंवा भजन. सकाळी उठल्यावर अचानक मंदिरातील घंटानाद, भजन किंवा कीर्तनाचे सूर कानावर पडले तर तो दिवस तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. घंटानाद हा नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. भजनाचे सूर मन प्रसन्न करून कार्यसिद्धीची प्रेरणा देतात. आणि आपल्या ज्योतिषशास्त्रात हा संकेत सूर्य आणि गुरु ग्रहांच्या कृपेचा द्योतक आहे.
त्यामुळे अशा वेळी मनात कृतज्ञता ठेवा आणि दिवसाची सुरुवात त्या सकारात्मक लहरींनी करा, कारण हा दिवस तुमच्या यशाचा साक्षीदार होणार आहे. नंबर 5, प्रवासादरम्यान माकडाचे दर्शन. दूरच्या प्रवासाला जाताना रस्त्यात माकड दिसणे, विशेषतः जर ते खेळकर मूडमध्ये असेल तर ते शुभ मानले जाते. आपल्या परंपरेत माकड हे भगवान हनुमानाचे रूप मानले जाते, जे संरक्षण, धैर्य आणि कार्यसिद्धीचे प्रतीक आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत मंगळ आणि सूर्यग्रहांच्या अनुकूलतेशी जोडलेला आहे. प्रवासादरम्यान असे दर्शन झाले तर मनात निर्धार ठेवा, आज तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल आणि हो, हे निसर्गाचे गुपित हसतमुखाने स्वीकारा. नंबर 6, नववधूचे दर्शन. रस्त्यात किंवा प्रवासात नटून थटून सजलेली नववधू दिसणे हे फक्त डोळ्यांना आनंद देणारे नसते, तर ते जीवनात नवा आरंभ, आनंददायी बदल आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आपल्या संस्कृतीत वधू ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली येतो, जो सौंदर्य, ऐश्वर्य आणि प्रेमाचा अधिपती आहे. जर अशा वेळी तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी निघाले असाल तर समजा की यशाची दार हे उघडी आहेत. नववधूचे दर्शन म्हणजे निसर्गाचा संकेत की तुमच्या आयुष्यात नवी पहाट उगवणार आहे. नंबर 7, सकाळी नारळाचे दर्शन. सकाळी उठल्यावर पूजाघरात किंवा घरात ठेवलेला नारळ पाहणे हा अतिशय शुभ मानला जातो. नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते आणि तो समृद्धी, शुद्धता आणि कार्यसिद्धीचे प्रतीक आहे. आपल्या परंपरेत पूजा किंवा मंगल कार्यात नारळ अर्पण करून शुभारंभ केला जातो. तर ज्योतिषशास्त्रानुसार नारळाचे दर्शन गुरु आणि चंद्रग्रहांच्या अनुकूलतेशी निगडित आहे. हे दर्शन म्हणजेच आजचा दिवस लाभदायी, नवी संधी आणणारा आणि मानसिक शांती देणारा असेल. म्हणून अशा क्षणी निसर्गाचे आभार माना आणि दिवसाची सुरुवात ही सकारात्मकतेने करा. नंबर 8, स्वप्नात सोनसळी किंवा पांढरा साप दिसणे. रात्री स्वप्नात पांढरा किंवा सोनसळी साप दिसणे हे भीतीचे नव्हे, तर भाग्योदयाचे लक्षण आहे. आपल्या शास्त्रानुसार साप हे कुंडलिनी शक्ती, गूढ ज्ञान आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. विशेषतः पांढरा किंवा सोनसळी रंगाचा साप म्हणजे धन, प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नतीचे संकेत. तर ज्योतिषशास्त्रानुसार हे स्वप्न राहू, केतू आणि गुरुच्या अनुकूलतेचे द्योतक आहेत. अशा स्वप्नानंतर तुमच्या आयुष्यात अचानक आर्थिक वाढ, प्रगती किंवा चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे हे स्वप्न भीतीने नव्हे तर आनंदाने स्वीकारा. नंबर 9, पक्ष्यांचे मलमूत्र अंगावर पडणे. जरी ऐकायला विचित्र वाटले तरीही पक्ष्यांचे मल हे अंगावर पडणे हा धनलाभाचा संकेत मानला जातो. आपल्या लोकविश्वासात पक्षी हे आकाश तत्वाचे दूत आहेत, जे दैवी संदेश घेऊन येतात. अशा प्रसंगांचा अर्थ असा लावला जातो की नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरायला लागले आहेत आणि लवकरच धनप्राप्ती होणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत गुरु आणि शुक्र ग्रहांच्या अनुकूलतेशी संबंधित आहे, जे लाभ आणि ऐश्वर्य देतात. त्यामुळे पुढच्या वेळी जर असं झालं तर नाराज न होता हसत म्हणा, धनलाभाची चाहूल लागली. नंबर 10, खिडकीतून दिसणारी हिरवाई. सकाळी खिडकीतून हिरवी झाडे, शेत किंवा गवत दिसणे आणि त्याजवळ पाण्याचा साठा असणे ही भरभराटीची खूण आहे. हिरवा रंग हा जीवनशक्ती, वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तर पाणी हे प्रवाह, संपत्ती आणि शांतीचे द्योतक आहे. आपल्या परंपरेत असे दृश्य पाहणे म्हणजे घरात सुख समृद्धी नांदणार असल्याचा विश्वास आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत शुक्र, चंद्र आणि बुध यांच्या अनुकूलतेशी जोडलेला आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात अशा सुंदर दृश्याने झाली तर नक्की समजा की भाग्य तुमच्याकडे हसतमुखाने येत आहे. नंबर 11, घरातून बाहेर पडताना कुणीतरी विचारणे, कुठे चाललात? महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना जर मागून कोणीतरी तुम्हाला विचारले की कुठे चाललात, तर ते निसर्गाचे सूक्ष्म संकेत आहेत.
आपल्या संस्कृतीत हे यश, प्रगती आणि संधीची खूण मानली जाते. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत बुध आणि गुरुग्रहांच्या अनुकूलतेशी संबंधित आहे, जे योग्य निर्णय घेण्यास आणि कार्यसिद्धीस मदत करतात. अशा प्रसंगात मन शांत ठेवा आणि सकारात्मकतेने काम सुरू करा. समजा की आजचा दिवस तुम्हाला लाभ, नवे मार्ग आणि समाधान घेऊन येणार आहे. हे छोटे पण शुभ संकेत लक्षात ठेवा. नंबर 12. पावसात सूर्याचे दर्शन. पावसाच्या सरींमध्ये अचानक सूर्य दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या संस्कृतीत सूर्याचे तेज हे शक्ती, उन्नती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. पावसातील सूर्य हे कर्मयोग, प्रयत्न आणि नशीब यांच्यातील समन्वयाचे द्योतक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत सूर्य आणि राहू ग्रहांच्या अनुकूलतेशी निगडीत आहे. अशा क्षणी मनात आत्मविश्वास ठेवा, कारण या दर्शनानंतर तुमच्या आयुष्यात यश आणि समाधान वाढणार आहे. हे दृश्य म्हणजे निसर्गाचा सुंदर संदेश. चांगले दिवस जवळ आहेत. नंबर 13. सकाळी दही किंवा दूध पाहणे. सकाळी उठताच दही किंवा दूध दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या परंपरेत दूध पवित्रता, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. तर दही घरातील सुखशांतीची खूण मानली जाते. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत चंद्र आणि गुरुग्रहांच्या अनुकूलतेशी संबंधित आहे, जे समृद्धी, समाधान आणि लाभ देतात. अशा प्रसंगी दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. मनात कृतज्ञता ठेवा आणि निसर्गाच्या संदेशाचा आदर करा. समजा की आजचा दिवस तुमच्या आयुष्यात यश, आर्थिक लाभ आणि आनंद घेऊन येणार आहे. नंबर 14. घरात वटवाघुळाचे घरटे. जर घरात वटवाघळाने घरटे बनवले असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते. वटवाघूळ हे धन, स्थैर्य आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहेत. आपल्या संस्कृतीत वटवाघुळाचे आगमन घरात समृद्धी आणि सुख घेऊन येते. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत राहू आणि शुक्र ग्रहांच्या अनुकूलतेशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत घरात शांतता आणि समृद्धीचे वातावरण तयार होते. जर तुम्ही घरात वटवाघूळ पाहिले तर समजा की निसर्गाने तुमच्यासाठी भविष्याची चावी उघडली आहे. हे छोटं पण शक्तिशाली संकेत लक्षात ठेवा. नंबर 15. कासवाचे दर्शन. सकाळी किंवा प्रवासादरम्यान अचानक कासव दिसणे हे शुभ मानले जाते. कासव आयुष्य, स्थैर्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. आपल्या लोकविश्वासात कासवाचे दर्शन म्हणजे लाभ, सुरक्षितता आणि प्रगती मिळण्याची खूण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत शुक्र आणि बुध ग्रहांच्या अनुकूलतेशी संबंधित आहे, जे आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीला चालना देतात. अशा प्रसंगात मनात सकारात्मकता ठेवा, कारण कासवाचा शांत गतीचा संदेश सांगतो की तुमचे प्रयत्न लवकरच यशस्वी होणार आहेत. आणि निसर्गाचे हे छोटे छोटे चमत्कार हे लक्षात ठेवा. नंबर 16. तारा तुटताना इच्छा व्यक्त करणे. रात्री आकाशात तारा तुटताना एखादी इच्छा व्यक्त करणे ही अत्यंत शुभ परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत तारा हा देवतांचा संदेश घेऊन येणारे दूत मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत गुरु आणि चंद्र ग्रहांच्या अनुकूलतेशी निगडीत आहे, जे मनोकामना पूर्ण करण्याची शक्यता वाढवतात. जर तुम्ही तारा तुटताना मनापासून इच्छा व्यक्त केली तर समजा की तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. हे दृश्य फक्त सौंदर्यदायी नाही, तर जीवनात आशा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे माध्यम आहे. नंबर 17. घरासमोर हत्तीबरोबर मिरवणूक किंवा दर्शन. घराजवळ हत्ती दिसणे आणि त्याने सोंड उंचावलेली असेल तर हे उन्नती आणि ऐश्वर्याचे संकेत मानले जातात. आपल्या संस्कृतीत हत्ती हे शुभ, शक्तिशाली आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत गुरु आणि शुक्र ग्रहांच्या अनुकूलतेशी निगडीत आहे, जे प्रगती, समृद्धी आणि सौभाग्य देतात. अशा प्रसंगात मनात सकारात्मकता ठेवा आणि निसर्गाच्या संदेशांचा आदर करा.
घराजवळ हत्तीचे दर्शन म्हणजेच तुमच्या जीवनात मोठ्या संधींचा दरवाजा उघडणे आहेत. नंबर 18, घाईघाईत उलटे कपडे घालणे. कधी कधी घाईघाईत आपण उलटे कपडे घालतो. हे देखील शुभ मानले जाते. आपल्या परंपरेत असे छोटे योगायोग म्हणजे निसर्गाचा संकेत आहे की लवकरच आयुष्यात आनंद, यश आणि सुख येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत शुक्र आणि बुध ग्रहांच्या अनुकूलतेशी संबंधित आहेत. घाईघाईत घातलेले उलटे कपडे दर्शवतात की तुमचे जीवन मार्ग बदलत आहेत आणि या बदलांमुळे लाभ, समाधान आणि समृद्धी येणार आहे. अशा प्रसंगात मन शांत ठेवा आणि निसर्गाचा संदेश हसतमुखाने स्वीकारा. नंबर 19, घरात येऊन राहणारा भटका कुत्रा. एखादा कुत्रा तुमच्या घरात येऊन राहू लागल्यास त्याला हाकलू नका. आपल्या लोकविश्वासानुसार भटक्या कुत्र्याचे आगमन घरात संपत्ती आणि आर्थिक लाभाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत शुक्र आणि गुरु ग्रहांच्या अनुकूलतेशी संबंधित आहेत. कुत्र्याला अन्न देणे, त्याचे स्वागत करणे हे भाग्याची दृष्टी स्पष्ट करते. अशा वेळी समजा की तुमच्या घरात नवे स्रोत उघडले जात आहेत. हा लहानसा पण प्रभावी संकेत लक्षात ठेवा. यश आणि समृद्धी तुमच्या घराकडे येत आहेत. नंबर 20, मोराचे दर्शन. जर मोर घराच्या अंगणात आला आणि पिसारा पसरवला तर हा आनंद आणि शुभ घटनेचा स्पष्ट संकेत आहे. आपल्या परंपरेत मोर सुंदरता आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा संकेत शुक्र आणि गुरु ग्रहांच्या अनुकूलतेशी संबंधित आहे, जे घरात सुख, यश आणि समृद्धी वाढवतात. मोराचे दर्शन म्हणजे जीवनात नवे शुभ प्रसंग येण्याची खूण. अशा वेळी मनात कृतज्ञता ठेवा आणि निसर्गाच्या या सुंदर संकेताचा आनंद घ्या, कारण हा दिवस तुमच्यासाठी खास ठरतो. मित्रांनो, ही 20 संकेत फक्त अंधश्रद्धा नाहीत, तर आपल्या संस्कृतीने, आपल्या पूर्वजांनी आणि निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य जीवन शिक्षा आहेत. निसर्ग आपल्याशी संवाद साधतो आणि जेव्हा तो अशा सूक्ष्म पण विशेष संकेत पाठवतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही नशिबाच्या नवीन अध्यायाच्या उंबरठ्यावर आहात. हे संकेत फक्त दिवसातील सौंदर्य दाखवत नाहीत, तर तुम्हाला सुचवतात की सुख, समृद्धी आणि यश तुमच्या जीवनात उगवायला तयार आहेत. पुढच्या वेळी असे काही छोटे चमत्कार घडल्यास त्याकडे लक्ष देणे, त्याचा आदर करणे आणि हृदयाने स्वीकारणे हेच खरे ज्ञान आहे. कारण कदाचित या संकेतांमुळे तुमच्या आयुष्यातील नवी प्रकाश, नवी संधी आणि नवी आनंदाचे क्षण उगवण्यास सज्ज आहेत. विश्वास ठेवा, कारण जीवनात प्रत्येक अंधारानंतर सूर्य नक्की उगवतो आणि प्रत्येक अडथळ्यानंतर तुमच्या यशाचा मार्ग हा मोकळा होतो. मित्रांनो, हे संकेत कधी ना कधी तुमच्या जीवनात आले असतील. जर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लक्षात ठेवा, निसर्ग आपल्याशी नेहमी बोलतो, फक्त आपण त्याचे संकेत समजून घ्यायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओसाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. आशा करतो की तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचा लाभ मिळेल. लवकरच भेटू एक नव्या, रोचक आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने सुख समृद्धीचा सूर्योदय होवो. श्री स्वामी समर्थ.